शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी तुमचा शेतकरी मित्र ओंकार घाडगे. युनिक ॲग्रिकल्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आत्ता आपण आलो आहोत उणे गावात आणि इथे आपले बलराम सत्वे शेतकरी आहेत. नमस्कार साहेब. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव काय साहेब? बजरंग नारायण सत्वे. बजरंग नारायण सत्वे. तर तुम्ही आता ही नो न्यू सीडची अनुश्री भेंडी लावलेली आहे, त्यात तुम्हाला कसं काय एक्सपिरियन्स आला ह्याचा? ती व्हरायटी एकदम चांगली आहे. व्हरायटी व्हरायटीचा वगैरे टेन्शनच नाही. ती तोड पण चांगली आहे, तिची वाढ पण चांगली आहे, वाढ पण ती पद्धतशीर आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आणि फुटणीला पण चांगली आहे. फुटणीला पण चांगली आहे. आणि जी तुम्हाला बाकीच्या भेंडीमध्ये खाज वगैरे सुटते ते खाज अजिबात नाही. अजिबात खाज नाही ह्याच्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हिला जे फुटवे आहेत ते कसे तुम्हाला वाटले? फुटवे आहेत, जे मेन सुविधा आहे तो त्याच्यापासून जे फुटवे सुटले ते आता त्याच्या लेवल नाही. सुविधा आणि फुटवा हा समान भाग आहे तसं. अच्छा, म्हणजे सेम आहे. आणि तुम्हाला ह्या भेंडीची हाईट म्हणजे कशी वाटली? हाईट एकदम व्यवस्थित आहे. हाईटचा काही टेन्शन नाही. आता तुम्हाला ही लागवड करून जरी जवळपास 2.5 महिने झाले असतील, 2-2.5 महिने सव्वा 2 महिने झालेत, तरी पण आता म्हणजे तुम्ही इथून ऍक्च्युअली किती उत्पन्न घेताय? म्हणजे आता ह्याच्या पुढे ह्याचा उत्पन्न श्रावणाच्या पुढे चालणार. श्रावणाच्या पुढे चालणार. म्हणजे आता हा तुमचा किती गुंठ्याचा प्लॉट आहे? हा जवळजवळ 5 गुंठ्याचा आहे. 5 गुंठ्याचा प्लॉट आहे. मग 5 गुंठ्यात तुम्ही किती उत्पन्न काढताय ह्याच्यात? दररोजचं 15-17 किलो निघतातच. म्हणजे तुम्ही बघू शकताय की ही जी हाईट एकदम चांगली आहे. आणि भेंडी तुम्हाला मार्केटमध्ये कशी वाटली? म्हणजे एकदम शक्तीपेक्षा म्हणजे शायनिंग मास भेंडी. शक्तीपेक्षा शायनिंग मास भेंडी आहे. मग तुम्हाला आता मी विचारतो की शक्ती आणि हिच्यात काय तुम्ही फरक सांगाल? शक्ती पिकामध्ये शक्तीला ऐकणार नाही. पहिली गोष्ट आहे, पिकामध्ये शक्तीला ऐकणार नाही. आणि दुसरं म्हणजे विक्री करताना तुम्हाला शक्ती आणि हिच्यात काय फरक जाणवला? लोक शायनिंग दिसल्यामुळे लोक शक्तीचा भेंडा कमी घेतात, नाही हिजा भेंडे जास्त घेते. तुम्ही बघू शकता ह्यांच्या हातात एक भेंडी आहे, एकदम मस्त आहे. आणि ही एक्सपोर्ट क्वालिटीची भेंडी आहे. आणि म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे शक्तीचा भेंडा थोडासा संध्याकाळपर्यंत कोंबतो, पण ही उन्हातनं कोंबत नाही. उन्हातनं कोंबत नाही. म्हणजे तुम्ही आता तोडताय, तुम्ही विकताय स्वतः, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे. अजून तुम्हाला काय सांगायचं असेल शेतकऱ्यांना की बाबा ही कीड रोग तरी पण सध्या हिशोबात कमी आहे, ह्या भेंडीला कमी आहे. म्हणजे शक्तीला जास्त आहे. शक्तीला. ओके. मग ते मी पहिले जेव्हा यायचो तेव्हा तुम्ही शक्ती कटरने वगैरे तोडायचा, तर म्हणजे ही तशी तोडायला लागत नाही? अजिबात तोडायला. तर आजचा वार शनिवार आहे आणि तुम्ही बघू शकताय की इथे अनुश्री या भेंडीची तोड चालू आहे आणि किती सहजरित्या शेतकरी हे भेंडी तोडत आहेत. आणि त्यांना कोणताही त्रास होत नाही किंवा कोणताही खाज लागत नाही त्यांना. आणि ते बिना हँडग्लोव्जचे किंवा आपले हात मोजे त्यांनी ते तोडत आहेत. तर तुम्ही बघू शकता भेंडी शेतकऱ्यांनी तोडलेली आहे. तुम्ही आता हे एवढे भेंडी तोडले, तुम्हाला किती टाईम लागला? टाइम अशा शेतीविषयी व्हिडिओ बघण्यासाठी युनिक ॲग्रिकल्चरला फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.